नमस्कार मंडळी, मी कांचन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल चमचमीत अशी अख्खा मसूरची आमटी। तुम्ही ते बघू शकता की चमचमीत असा आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे। मी थोडंसं घट्ट बनवलं आहे। तुमच्या ऑर्डरनुसार तुम्ही ते ग्रेव्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता। पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर आणि मसूरची आमटी खाण्यासाठी एक नंबर लागते। शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। झटपट ही आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अख्खा मसूर आणि तो मी डायरेक्ट कुकर मध्ये 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे अधिक वेळ असेल तर तुम्ही हा मसूरा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता 1-2 ते 3 तास आणि नंतर डायरेक्ट ही फोडणीमध्ये टाकू शकतात। पण ही पद्धत मला आवडते, झटपट पण बनते आणि तितकीच टेस्टी पण। म्हणून मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते। तर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि जिरं तडतडलं की ह्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला लसूण सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता लसूण फ्राय झाला की ते बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि कांदा पण आपण थोडासा फ्राय करून घेऊयात। कांदा पण इथे आपला चांगला फ्राय झालेला आहे। तेल मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी किंवा जास्त तेल वापरू शकता। त्यामुळे टाकत आहे चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला टोमॅटो। तुम्ही इथे टोमॅटो प्युरी सुद्धा ऍड करू शकतात आणि टोमॅटो सुद्धा आपण इथे चांगला शिजवून घेणार आहोत। टोमॅटो पण आपला चांगला शिजलेला आहे। ह्यात सुके मसाले टाकायचे आहे। त्यात टाकत आहे धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी। मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित हे मसाले मी आणि कांदा टमाटा फ्राय करून घेतलेला आहे। फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागतो ह्या प्रोसेसला। तुम्ही ते बघू शकतात आपले मसाले कांदा टोमॅटो छान फ्राय झाला आहे। साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे। अशाच प्रकारे आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात टाकत आहे शिजवलेला मसूर। जर तुम्ही मसूरा शिजवलेला नसेल तर फक्त भिजवलेला मसूर या साईडला ह्यामध्ये ऍड करायचा आहे आणि स्लो गॅसवर मसूरा आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। पण आता आपण ऑलरेडी मसूरा शिजलेला आहे त्यामुळे आपली भाजी रेडी व्हायला वेळ लागणार नाही। हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये ग्रेव्ही रेडी होते। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे आणि थोडीशी ही ग्रेव्ही आपण आता उकळून घेणार आहोत। आता इथे मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे। तुमच्या आवडीनुसार इथे पाणी कमी किंवा जास्त वापरू शकतात। लास्टमध्ये टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करायची आहे। इथे चमचमीत अशी आपली ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेडी झालेला आहे। बाजरीची भाकर, तांदळाची भाकर, नागलीची भाकर भाताबरोबर खाण्यासाठी एक नंबर लागते। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।